आज आपण लेटेस्ट डिझाईनचे लॉंग मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य: एक असा पांढरा नायलॉनचा दोरा, कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली सुई बारीक, मीडियम साईजचे काळे मणी, बारीक साईजचे पिवळे मणी, त्यानंतर असे क्रिस्टल मणी लागतील आपल्याला 48 क्रिस्टल मणी, त्याच्यानंतर 24 असे 2 नंबर साईजचे गोल्डन मणी इथे आणि 96 0 नंबर साईजचे गोल्डन मणी आणि अशा 2 होल असलेले पट्टे लागतील 14, वाटी किंवा पेंडन असेल तर पेंडन लावू शकता आणि वाटी जवळ लावायला काळे मणी 2 आणि कात्री। आणि मी या मंगळसूत्राला मागणं स्क्रू नाही लावणार आहे, असं धाग्याने पॅक करणार आहे। तुम्ही स्क्रू पण लावू शकता। जर असं 2 पदर होण्यासाठी असं 2 पदरी धागा काढून घ्यायचा आणि आता पहिले पदर होऊन घेऊ। ते एका पदरला अशी पुढच्या साईडला सुई लावून घ्यायची कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली आणि काळे पिवळे मणी होऊन घ्यायचे मागच्या बाजूला। तर मी आता असे काळे पिवळे मणी ओवून घेते। मी 45 काळे पिवळे मणी ओवले। तुम्हाला छोटा हवा असेल तर तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। हे 32 इंची मंगळसूत्र आहे, त्यासाठी मी ओवते। फक्त काळे मणी मोजायचे 45 आणि त्याच्यामध्ये एक पिवळा मणी ओवायचा। अशा प्रकारे ओवून घ्यायचे काळे मणी, काळे पिवळे आणि एक पट्टी ओवायची अशी 2 होल असलेली। एक होलमध्ये असं ओवून घ्यायचं पहिले आणि जे 0 नंबर साईजचे गोल्डन मणी ते ओवायचे 8, एक पिवळा मणी, एक बारीक गोल्डन मणी, असे 8 ओवायचे। असे ओवून झाल्यानंतर ना परत एक पट्टी ओवून घ्यायची 2 होल असलेली। तुमच्याकडे जर पट्टी नसतील तर तुम्ही डायरेक्ट पण ओवू शकता। पट्टी ओवली की स्ट्रेट राहतं मंगळसूत्र। आता 2 क्रिस्टल मणी, त्याच्यामध्ये एक पिवळा मणी आणि 2 गोल्डन मणी आणि परत 2 क्रिस्टल मणी असं ओवायचं आणि त्याच्यामध्ये एक पिवळा मणी टाकायचा। 3 नंबर साईजचे क्रिस्टल मणी येथे मोठे। त्याच्यानंतर परत एक पट्टी ओवून घ्यायची आणि परत जसे आपण 8 गोल्डन मणी ओवले तसे ओवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक पिवळा मणी टाकायचा। परत एक पट्टी ओवून घ्यायची, असं 3 वेळा करायचं आपल्याला। परत 2 क्रिस्टल मणी, 2 गोल्डन मणी आणि 2 क्रिस्टल मणी ओवायचे। क्रिस्टल मणीच्या मध्ये ओवलेले गोल्डन मणी 2 नंबर साईजचे, मोठे साईजचे थोडे। अशा प्रकारे ओवून घ्यायचं आणि परत एक पट्टी ओवून घ्यायची आणि परत आता 8 गोल्डन मणी ओवायचे 0 नंबर साईजचे आणि एक पट्टी आणि परत 2 क्रिस्टल मणी, 2 गोल्डन आणि 2 काळे मणी ओवायचे। अशा प्रकारे ओवून घ्यायचं आणि आता असं 3 वेळा ओवून घ्यायचं। आता परत एक पट्टी लावून घ्यायची पुढच्या बाजूला। एका बाजूला 7 आणि दुसऱ्या बाजूला 7 पट्ट्या लागतात आणि आता पिवळे मणी ओवायचे, फक्त 5 पिवळे मणी वाटीजवळ। 5 पिवळे मणी ओवून घ्यायचे। आता हा पदर ओवलाय, सेम आता दुसरा पदर पण ओवून घेऊ। दुसऱ्या पदरला पण अशी सुई लावून घ्यायची पुढच्या बाजूला
आणि काळे पिवळे मणी ओवून घ्यायचे मागच्या बाजूला 45. आणि पट्टीचा दुसऱ्या होलमधून सुई ओवून घ्यायची या प्रकारे. आणि 8 गोल्डन मणी व्हायचे, एक गोल्डन आणि एक पिवळा मणी असं. तर परत या पट्टीच्या होलमधून सुई ओवून घ्यायची आणि असं परत ओवून घ्यायचं सेम. दोन क्रिस्टल मणी, 2 गोल्डन मणी आणि 2 परत क्रिस्टल मणी. प्रत्येक मणीच्या मध्ये एक एक पिवळा मणी व्हायचा. असं होऊन झाल्यानंतर परत पट्टीमधून सुई ओवून घ्यायची दुसऱ्या होलमधून. परत 8 असे गोल्डन मणी व्हायचे. सुई अशी ओवून घ्यायची. सेम आता इथं परत ओवून घ्यायचं 2 क्रिस्टल, 2 गोल्डन आणि 2 क्रिस्टल मणी. आणि अशी पट्टीच्या होलमधून सुई ओवून घ्यायची आणि 8 गोल्डन मणी व्हायचे. एकदम सोपी डिझाईन आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते डिझाईन. आणि पट्टी ओवून घ्यायची आणि या पदरामध्ये पण 5 पिवळे मणी ओवून घ्यायचे. अशा प्रकारे आपले दोन्ही पदर असे ओवून झाले. आणि आता दोन्ही पदर मिळून एकत्र करून असे पुढच्या बाजूला सुई लावून घ्यायची वाट्या होण्यासाठी. तर आता वाटे ओवून घ्यायच्या. वाट्याचे 4 मणी. पहिले काळा मणी व्हायचा मीडियम साईजचा, वाटीचा मणी, वाटी, परत एक मोठा मणी आणि दोन्ही वाट्यांच्या मध्ये एक काळा मणी व्हायचा. परत एक मणी, वाटी आणि एक मणी. आणि होऊन झाल्यानंतर या बाजूला पण एक काळा मणी व्हायचा आणि दोन्ही वाट्यांच्या मध्ये एक काळा मणी व्हायचा, कारण की वाटी अशा जवळजवळ नाही दिसणार. अशा प्रकारे वाट्या ओवून घ्यायच्या. आणि ही बाजू अशी ओवली तशी सेम आता दुसरी बाजू ओवून घेऊया. आपली अशी ओवून झाली दोन्ही बाजू. तर मी आता इकडे धाग्याने पॅक करणार आहे. तुम्हाला जर स्क्रू लावायचा तर तुम्ही स्क्रू पण लावू शकता. मी अशा प्रकारे पण करू शकता याला पॅक. असं पॅक करून झाल्यानंतर ना जो उरलेला धागा असतो तो कट करून घ्यायचा. आणि हा जो धागा उरलेला आहे तो कट करून घेऊ. अशा प्रकारे आपलं लेटेस्ट डिझाईनचं डेली यूजचे लॉंग मंगळसूत्र तयार आहे. डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.